नमस्कार मित्रांनो, बुकमार्क या मराठी ऑडिओ बुक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आज ऐकणार आहोत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस. लेखक आहे संजीव चट्टोपाध्याय, अनुवाद रमा हर्डीकर सुखदेव, आणि मधुश्री पब्लिकेशन ने हे पुस्तक पब्लिक केलेलं आहे. महाभारताचं युद्ध समाप्त झालं. कौरवाच्या कुळाचा संग्रह झाला होता. सगळी युद्धभूमी प्रेताच्या खचाने भरून गेली होती. रक्ताच्या ओहाने भिजून गेलेल्या भूमीवर तो मत्सदी राजकारणी राजनीतिकार कृष्ण उभा होता, आणि त्याच्या आजूबाजूला होत्या त्या क्रूर स्त्रिया. त्यांचे पती, बंधू, पिता आणि पुत्र युद्धात बळी गेले होते. त्या त्याला शिव्या शाप देत होत्या. या भयंकर स्थितीला जबाबदार कोण होतं? दुसरा तिसरा कोणी नसून तर स्वतः प्रभू परमेश्वर, ज्याने स्वतः जाहीर केलं होतं की पृथ्वीच्या पापाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी तो अवतार धारण करेल. त्यामुळे तेव्हा मताने त्याला तुझ्या नशिबा देखील असेच भोग येतील असा शाप दिला. तेव्हा परमेश्वराने मंदस्मित करत शांतपणे स्वीकारलं. अशा प्रकारे या कादंबरीची सुरुवात होते, ज्यात लेखक संजीव चट्टोपाध्याय प्रभू कृष्णाच्या जीवनाचा धांडोळा घेतात. विष्णूच्या अवतारापैकी एक असलेल्या या अवताराच्या जीवनातल्या महत्वाच्या क्षणाकडे निर्देश करतात. गोकुळातला खट्याळ मुलगा, वृंदावनातला रहस्यमयी प्रेमिक, कंसाचा वध करणारा, द्वारकेमधला यादवांचा प्रमुख, आणि अखेरीस कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धाची आखणी करणारा मत्सदी राजकारणी. परमेश्वराशी भगवान श्रीकृष्णाने केलेला हा निडर झगडा, जो काल्पनिक कमी आणि खराखुरा मानव जास्त आहे, मला तो जाणवलाय. मी त्याला स्पर्श केलाय आणि त्याची प्रार्थना केली. तो कृपा सिंधू, परमानंदाचा सागर, दीनबंधू, मृत्यू मानवाचा सच्चा मित्र, आम्हास मार्ग दाखव. परमेश्वराच्या अस्तित्वाच्या आधारे मानवाची निर्मिती झाली. सगळे मानव प्राणी हे त्यांचे प्रतिबिंब आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तत्वज्ञ आणि पाश्च पंडित यांनी हे तत्व सांगायला प्रयत्न केलेला दिसतो. मानव सर्व प्राणी मात्रावर आहे आणि तेच केवळ एक सत्य आहे. स्वामीजी म्हणतात, तो तुमच्या पुढच्या वेगवेगळ्या रूपात उभा असताना तुम्ही देवाला इतरत्र कुठे शोधत आहात? एक सत्य असताना आणखी एक सत्य आहे, ते म्हणजे देव मानवाच्या रूपात जगात अवतरतो. तो स्वतःच्या इच्छेने खाली उतरतो, अवतार घेऊन मानवाच्या वेशीत. परंतु यात कितीतरी वेगवेगळ्या कोठ्या असतात. पूर्व अवतार, खंड अवतार आणि अंश अवतार. कधी देव मानवामध्ये जन्म घेतो, मानवाचं रूप घेतो आणि त्या मूर्त जगामध्ये वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी होतो. का? हे फक्त त्यालाच ठावे. कदाचित मानवाला त्याच्या खऱ्या चरित्र्याची पुनर्ओळख करून देण्यासाठी, त्याच्या शुल्लक आहे अस्तित्वापलीकडे अहत्तम असे सर्जन सुरू आहे याची झलक द्यायला. ज्याचा केवळ अनुभव घेणे हे सुद्धा एक अशक्यप्राय कार्य आहे. मानवाच्या जन्मापासून त्याच्या जीवनाचा भाग असलेल्या भ्रमाला समजून देण्यासाठी. भीती हा मानवाचा मुख्य शत्रू असतो, आणि भीतीची उत्पत्ती होते ती मायेच्या प्रपंचाच्या जमिनीतून. म्हणजेच एक जीवनाचा भ्रम, आणि या मायेच्या जाळ्यापलीकडे ब्रह्म असतो. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर आपल्या भ्यालेल्या, विस्मृतीत झालेल्या मित्राला, अर्जुनाला कृष्ण जागृत करतो.
त्याला शाश्वत सत्य सांगतो. काही क्षणामध्ये त्याला मृत्यूचे चक्रावून टाकणार भयतांडव दिसणार असते. रक्तरंजितात अर्जुना, आत्मा कधी जन्म घेत नाही, आणि जे कधी जन्म घेत नाही त्या बाबतीत मरणाचा प्रश्न कुठे येतो? आत्मा हा जन्म मरणाच्या पलीकडचा आहे. तो कधी नष्ट होत नाही किंवा त्याची वाढी होत नाही. परंतु अर्थात पिंजऱ्यासम असलेले या मानव देह मात्र नष्ट होतो आणि तो वाढतोही. हळूहळू झिजून जातो, आजारांनी रोगांनी ग्रासतो आणि मरणी पावतो. हे आणखीही वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट करून सांगता येऊ शकतं. जर का आरंभ आहे तर अंतही आणि ज्याचा उदय होतो तो विविध चक्रामधून गेला तरी त्याचा अस्तही होतो. जेव्हा एक दिवा विझून जातो तेव्हा कुठेतरी दुसरा दिवा लागणार असतो. परंतु या दोन्ही घटनांच्या मध्यंतराचा काळ रहस्याचा असतो. दुसरा दिवा पेटवला जाण्याआधी अदृश्य अशी पेटवण्याची काडी अनंत शक्त्यांनी भरलेल्या गडद अंधाराच्या असते. दिवा पेटवणे आणि प्रकाशमान होणे तर आवश्यक असतं आणि त्यामुळे आणखी कोणाच्या तरी अस्तित्वाची दखल देणं आवश्यक होतं. प्रचंड शक्तिशाली असं अस्तित्व आहे. फक्त अस्तित्व कोण? कृष्ण, कली, सारथी वसुदेव आणि गोड आनंद भावक नाही. हे तर त्याचं साधं रूप. भक्त आणि त्याची भक्ती, तो एक रूप आहे. अणूचा स्फोट आणि त्याची विश्वरूप दर्शन दोन्ही एकसारखे आहे. हजारो सूर्याच्या प्रभाने प्रकाश उजळून निघाला आहे. सगळं काही तुटून पडत आहे आणि विघटित होत आहे. अख्खं ब्रह्मांड वितळत आहे, विभाजित होत आहे. त्याचं मुख प्रचंड मोठं कृष्ण विवाहाकार सारखा. तो अनंत काल्पनिक आणि संमोहित करणाऱ्या शक्तीचा प्रतीक आहे. ज्योतीवर जसे पतंग उडतात तसा तो सगळ्या प्राणी मात्रावर आकर्षून घेतो आणि त्याच्या गडद हिऱ्या अस्तित्वात सगळं काही शोषून घेतो. आणि कोण होते ते कोणतेही माणूस राहत नाही. ज्योतीवर जसे पतंग उडी घेतात तसा तो सगळ्या प्राणी मात्रांना आकर्षून घेतो आणि त्यांच्या गडदगिऱ्या अस्तित्वात सगळं काही शोषून घेतो. आणि कोण होते याचा कोणताही मगमूस राहत नाही. लॉस आल्मॉस म्हणतात, प्रायोगिक तत्वावर केलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटकानंतर शास्त्रज्ञ ओपन हायमरने त्याला वाटलेले भय कथन करताना केलेले उद्गार असे. अरे बाप, हे आता त्या वैज्ञानिकांच्या हातून गेलेलं दिसतंय. आणि मग तो भगवद्गीतेतला अखेरचा श्लोक, जर आकाशामध्ये हजारो सूर्याचा प्रकाश फाकला तर तो परमेश्वराच्या भवितव्याच्या आविष्कारासारखा असणार हे नक्की. मॅनहॅटनच्या रस्त्यावर वेड्यासारखा धावत सुटलेला तो ओरडत होता. हजारो सूर्य कृष्णाचा वर्ण गडद होता आणि कलीचा अज्ञातासारखा, सर्जनाचा अज्ञात, रहस्यासारखा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, मी ब्रह्मांडाचा संपूर्ण नाश करणारा काळ आहे. अखंड ब्रह्मांड गिळून टाकायची क्षमता आहे त्याच्याकडे आहे. आणि तरीही काळासमोर त्याला शरण जावं लागत. त्याला स्वतःचे किंवा त्याच्या कुळाच्या आणि नातेवाईकाचा विनाश रोखता येत नाही. तो आत्मसंयमी अलिप्तपणाने प्रयुक्ताने सगळं खेळ स्वीकारतो. तुच्छपूर्वक निष्काळजीपणाने तो आपल्या जीवनाचा अखेरचा डाव रचतो. त्याच्या या अखेरच्या तासाच्या त्याच्या जवळ त्याचं असं कोणी नसतं. त्यांच्या पायाशी फुलं नव्हती की गळ्यात हार नव्हते. त्याला चंदनाने, अत्तराने किंवा मंत्राच्या जपाने पूजलं नव्हतं.
तो बेफिकरपणे झोपलेला असताना एका पारध्याचा बाण होऊन मृत्यू त्याच्या पायाशी आला. आपल्या स्वतःच्या कुळाचा सर्वनाश केल्यानंतर त्याने काळाला लाथाडून अश्रद्ध कलीच्या तावडीत दिलं. हा देव कसा आहे, त्याचे अखेरचे दिवस किती वाईकारी होते. रणभूमीवर रक्ताच्या पाट वाहत होते. हाड, केस आणि मांसाचा चिखल साचला. हजारो मृत्यू सैनिकांनी शरीर पालती पडलेली होती. सैनिकांच्या रक्त भांबाळलेल्या शरीराची काही मोजदाद नव्हती. काही हत्तींवरून रथामधून लढत होते, तर काही घोडदळातले होते. त्या संपूर्ण भूमीवर तुटलेल्या धडांचा आणि छटलेल्या शिरांचा खच पडला होता. हत्तींचे चित्कारे, घोड्यांचे खिंखारे आणि स्त्री पुरुषांचा आक्रोश आसमानात भरला होता. पण कोल्हे, कर्काचे, कावळे आणि यांचा मात्र तिथे मेजवानीच होती. कुरुक्षेत्रात हे भीषण दृश्य होतं. युद्ध समाप्त झालं होतं. भारत वर्षातले बहुतांश राजे महाराजे मारले गेले. पराक्रमी भीष्माचार्य शिष्यावर निजून आपले अखेरचे दिवस मोजत होते. वेद व्यासांच्या आदेशावरून धृतराष्ट्र, युधिष्ठिर आणि इतर पांडव रणभूमीच्या दिशेने निघाले होते. भगवान कृष्ण आणि धृतराष्ट्र पुढे, त्यांच्या मागे पुरुष स्त्रिया होत्या. या दुर्दैवी स्त्रियांनी आपापले पती, मूल आणि प्रियजन गमावले होते. गांधारीला व्यासांकडून दूरदृष्टीचा वर मिळाला असल्याने ती दुरूनच त्या रणभूमीवरच्या भीषण दृश्याकडे पाहत होती. तिच्या आजूबाजूला बसलेल्या ती या भयंकर संहाराला तपशीलवार ऐकत होती. या दुर्दैवी स्त्रीने सगळं काही गमावलं होतं, तरी या अपरिमित दुःखाच्या समोरही तिने अंतातिक संयम अंगी बाणवला होता. या एकनिष्ठ आणि प्रामाणिक पतीने अत्यंत कठोर संयमाने आयुष्य केले होते आणि त्यातूनच तिला एक आंतरिक बळ प्राप्त झाले होते. प्रत्येक मृत्यूची तपशीलवार वर्णन करताना तिचा आवाज शांत आणि भावनिरहित होता. तिच्या मनातल्या दुःखाच्या खोलीत किंचितही सूचन तिच्या आवाजातून ती करून देत नव्हती. असा भयंकर संहार समोर दिसत असताना ती सावरलेली आणि अलिप्त भासत होती. असा नरका समान भयपाद. सर्वत्र स्त्रिया रडत शोक करत होते. मृत्यू सगळीकडे होता. शिरांचे तुकडे, शव उद्ध्वस्त विखरलेले होते. जमीन रक्ताने चिंब झाली होती. शस्त्र तुटलेल्या रथांचे आश्वस्त सर्वत्र पडले होते. रात्रीच्या अंधारात असह्य होतं परीक्षक. कोल्हे, कावळे, भूतखेत आणि राक्षस मेजवानी मिळाल्याने आनंदून मृत्यू शिराची लचकी तोडत होती. आपले प्रिय पतीच्या पितांच्या भावांच्या दर्शनाने स्त्रिया किंकाळा फोडत होत्या. या सगळ्या गोंधळात गांधारी त्याला शोधत होती. फक्त त्याला माधव कुठे आहे, माझा लाक्ष, अरे बघ ना या माझ्या विधवा स्नायूंकडे, बघ त्या कशा धाय मोडकून रडत आहेत. त्यांची केस पिंजरलेले आहेत. त्यांची स्थिती किती दयनीय झाली. अरे माधवा, नीट बघ. शूरवीर कर्ण, भीष्म, अभिमन्यू, द्रोण, त्रिपुद, शाल्य आणि सगळ्या पुरुषोत्तमांनी ही भूमी कशी शोभित झाली आहे. लक्षपूर्वक बघ जनार्दना, पहा. गांधारीने कृष्णाच्या भक्ताच्या खेळांच्या या भव्य दिवशी नेलं. द्रौपदीच्या अंततिक मानहानी आणि त्यांचा परिणाम म्हणून भीमसेनाच्या हातून झालेल्या दुःशासनाने
दयनीय अवस्था. मी दुर्योधनाला वेळी सुधार म्हणून सांगितलं होतं. मृत्यू पक्षप्रत्यक्ष शकुनी पुत्र वर्जीय मला शकुनी मृत्यूकडे घेऊन जाणार. शकुनीचा ताबडतोब त्याग कर. तुझी दृष्टी कपटी अनैतिक मामाशी असलेल्या सगळं संबंध ताबडतोब तोडून टाक. पांडवांशी सलोखा करण्याचा सल्लाही मी त्याला दिला होता, पण त्याने माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष केले. का तेच नशिबात होतं? दुर्दैवी गोष्टीकडे काही अशक्य नसतं. क्षत्रिय स्वतःचा वंश नष्ट करतील हे दैवात लिहिलेलं होतं. ज्या दिवशी कौरवाच्या अंधपाताने वीज रुजून गेलं तो दिवस मला आज आठवत होता. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पांडवांच्या वतीने तू दूत बनून आलास. त्या पाची भावंडांनी एक एक गाव राहण्यासाठी द्या ही मागणी केली होती, पण तू माझ्या पतीने आणि माझ्या पतीत मुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आणि का नाही करणार ते तसं? त्या मूर्ख पापी लोकांना तुझी ओळख होतीच कुठे? दुर्योधनाने कर्णासोबत कट रचून तुला बंदी करायचे ठरवलं होतं. तेव्हा तू त्याला सावध केलं होतंस. दुर्योधना, मी एकटा नाही. तू सत्यकीला आदेश दिला होतास, दुर्योधनाला येऊ दे, तुला मला कैद करू दे. मला त्याचं शौर्य बघायचं आहे. तू तुझे सैनिक इथे ठेवू नकोस. आणि मग सगळ्या दरबाराला हादरून थोडं एक खदा हसत होतास. तिथे उपस्थित असलेले लोक फक्त एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होते, हा नक्की आहे तरी कोण? मग त्या सगळ्यांपेक्षा कित्येक पट मोठा होता. तू तुझं विश्वरूप दर्शन घडवलंस. तिथे शूरवीर राजे भीतीने पांढरे फॅट पडले. त्यांना तुझ्याकडे पाहता येत नव्हतं. सगळ्या जगाचा त्या दिवशी विनाश होणार आणि काय असं त्यांना वाटलं होतं. साधूंनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र सगळे स्तब्ध झाले होते. देवाने गांधारीने हात जोडून तुझी प्रार्थना करायला सुरुवात केली. ते विनू लागले, भगवान दया करा, हे तुमचं भयंकर रूप झाकून ठेवा, नाहीतर सगळ्या जगाचा विनाश होईल. सावकाशपणे तू तुझ्या मानव रूपात आलास. माझा मूर्ख मुलगा म्हणाला, ही सगळी माया आहे, कृष्णाची जादू आहे. अरे माझ्या मुला, चिडू येऊ. तू विदुराच्या घरी परतलास हे शेवट यायच्या आधी ती रात्र शेवटची साक्षी होती. ती यानंतर गांधारी खाली कोसळली. ती काही काळ दुःखित होती, मग सोडाच्या भावनेने तिला जाग आली. कुरुक्षेत्रावर झालेले असंख्य मृत्यू आणि तिचे डोळे उघडले. धक्का बसून ती स्तब्ध उभा राहिली. व्यास लिहितात, कृष्णा जनार्दना, तू आहे दोषी या सगळ्या समगाचा मोठे सूत्रधार तूच आहेस. तूच हे सगळं रचलं आहेस. याच पातक तुझ्याच माती. पांडू आणि धृतराष्ट्र यांचे पुत्र जेव्हा एकमेकांना खून पाडू लागले, जेव्हा एकमेकांचे राग करू लागले होते, तेव्हा तू त्यांच्याकडे अंधदृष्टी दाखवून दुर्लक्ष केलंस. अरे शक्तिशाली मधुसूदना, तू सर्व पुरुषापैकी सर्वात शक्तिमान, हजारो लाखो सैन्याचा अधिपत्य करणारा तू, अनंत भक्त तुझ्या पायरी शरण येतात. तुझ्याकडे ती शक्ती होती. तू शांतता प्रस्थापित करू शकला असतास. तू मोठे धर्मग्रंथ वाचलेले आहेस, गहन सुघोषित. तुला अर्थ माहिती आहे, तुला अंतिम सत्यही माहित आहे, आणि तरी तू या नरकाचा बाप उदासीन अलिप्त राहणं पसंत केलंस. तू मुद्दामून कुरुवंशाचा पूर्ण विनाश होऊ दिला असेल.
हे सगळ्यात मोठं पाप आहे, मोठं घातक आहे. तुला याचा परिणाम भोगावे लागतील. केशवा गदा थाळी फेकत निष्णात असलेल्या देवा, पतिव्रताच्या पालन केलेल्या लाभलेल्या पुण्याच्या या मला मिळालेल्या दुर्मिळ गुणवत्तेच्या आधारे मी तुला शाप देतो. श्रीकृष्ण स्मित करत राहिला. भारतवर्षाच्या वायव्य दिशेला गांधार राज्य होते, ज्यावर राजाचा सुबालाच राज्य होतं. गांधारी राजा श्रीकृष्ण स्मित करीत राहिला. भारतवर्षाच्या वायव्य दिशेला गांधार राज्य होतं, ज्यावर राजा सुबलाचं राज्य होतं. गांधारी त्याची कन्या. गांधारीला भगवान शंकराने वर दिल्याचं असल्याचं भीष्माला एका विवाह जुळणीकडून समजलं. तेव्हा त्याने धृतराष्ट्राला विवाह करण्याचं सुचवलं. तिला 100 पुत्राची प्राप्ती होईल असा वर मिळालेला होता. प्रथमतः एक अंध राजपुत्राशी आपल्या मुलीचा विवाह लावून देण्यास राजा सुबल तयार नव्हता, परंतु त्यांचं वंश, त्याचा वारसा आणि जन्मजात घरंदाजपणा पाहून त्याने पुनर्विचार केला. कृष्णाला तिच्या कर्तव्यनिष्ठेतून मिळालेल्या धार्मिक शक्तीबद्दल किंचितही शंका नव्हती. त्यामुळे तो तिने दिलेल्या शापाला सामोरे जाण्यासाठी तयार झाला. गांधारी पुढे म्हणाली, अरे गोविंदा, तू कौरव आणि पांडवांना नरसंहाराला बळी पडू दिलास, रक्ताला रक्त सांडू दिलास, रक्तपात होऊ दिलास. म्हणून मी तुला शाप देते की तू देखील तुझ्या स्वतःच्या रक्तमासाच्या माणसांना अशीच संपूर्ण विनाशापर्यंत नेशील, त्यांचा सर्वनाश करशील. अरे मधुसूदना, आज दिवसापासून 36 वर्षांनी तुझे मित्र, कुटुंबीय आणि नातेवाईक हे एकमेकांच्या हाती मरण पावतील. त्यांचा नाश होईल आणि तूच एकटा निर्मनुष्य वसाड प्रदेशात भटकशील, तुझ्या प्रियजनांपासून दूर अनंतासारखा. आणि तिथे तुझ्या जवळ कोणीही नसताना एकट्याने तुला अत्यंत मानहानिकारक मृत्यू होईल. आज जसे या भारतवर्षातील स्त्रिया रडत दुःख व्यक्त करीत आहेत, तसा तुझ्याही वंशाच्या स्त्रियांच्या पुत्राच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आणि प्रियजनांच्या मृत्यूमुळे रडत असतील आणि शोक व्यक्त करीत असतील. तिचं बोलणं ऐकत असताना एका बारीकचं हसू श्रीकृष्णाच्या ओठावर तरळलं. मग त्याने उत्तर दिले, क्षत्रिये, मला माहित आहे, मला हे सर्व ज्ञात आहे. हीच अंताची नियत आहे, हेच विधी लिखित आहे, जे आधीपासून ठरलेलं आहे. तू फक्त जे अपरिमेय आहे ते बोलून दाखवलंस. यादवांची नियत ठरलेली आहे. निशंकपणे नियतीने आधीच हा शोकात ठरलेला आहे. शुभे ब्रह्मांडात तो मीच आहे, जो वर्णी यादवांना त्यांच्या संपूर्ण अंतापर्यंत नेऊ शकतो. मानव, देव आणि राक्षस यापैकी कोणीही त्यांना अंतापर्यंत नेऊ शकत नाही. ते आपापल्या हातांनीच आपला विनाश करतील आणि हेही घडेल ते माझ्यामुळेच. त्या क्षणापर्यंत श्रीकृष्ण केवळ ऐकत होता. आता त्याने स्वतःला दिव्य रूपात रूपांतरित केलं. तो गांधारीला म्हणाला, उठ, पुरे झाले आता विलाप. शोक करू नकोस. सगळ्या कौरवांचा निवर्ष होण्यात तुझी कोणतीही चूक नाही. तुझा पुत्र दुर्योधन हा पापी, मत्सर, गर्विष्ठ होता. तो चुकीचा मूर्तिमंत पुतळा होता. तो क्रूर होता, शत्रुत्व बाळगणारा होता आणि त्याच्याहून श्रेष्ठ तसंच बुद्धिमान आणि कोणाच्याही व्यक्तीच्या सल्ल्यांची त्याने अमाप बाळगली नाही. तू त्याला राज्य करण्यास प्रोत्साहन दिलंस. तुला खरंच ते योग्य होत असं वाटतं? तो अपराध नव्हता. सगळ्यांसाठी तू मला अपराधी का धरतोस? दिव्य अवताराने आता आपलं धारण केलं. व्यासांना हे सगळं काही माहीत होतं. महाभारतामध्ये त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्यासाठी एक वचन वापरले, श्री भगवानुवाच, भगवंताचे शब्द. ते क्षणाची संधी साधून
ब्राह्मण स्त्री धार्मिक कट्टरता कार्यरत राहावी यासाठी मुलांना जन्म देते. गुरु ओझ वाहण्यासाठी, घोडी तर शिंगरूप प्रकाशाच्या वेगाने दौडतील यासाठी, शूद्र सेवा देण्यासाठी, वैश्य गुरांचं कळप तयार करण्यासाठी आणि तुझ्यासारख्या राजकन्या योद्ध्यांना जन्म देण्यासाठी गरबार होतात. जे योद्धे रणभूमीत मृत्यूचं स्वागत करतात तोपर्यंत धृतराष्ट्र जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याला शुद्ध आल्यावर त्याने युधिष्ठिराला मृत्यूचा आकडा सांगण्यासाठी गयावाला केली. युधिष्ठिर उत्तरला, प्रभू, 1,66 कोटी आणि 21,000 सैनिकांचा या युद्धामध्ये संहार झाला आहे. त्यांना बाजूला ठेवल्यास 24,165 सैनिकांची गिनतीच होऊ शकलेली नाही. एवढे मृत्यू, जणू एका मृत्यूची शहामेजवानी तिथे चालू असावी. अरे श्रीकृष्णा, तो तूच होतास ना ज्याने युद्ध सुरू होण्याआधी श्रीकृष्णाला सांगितलंस की मृत्यू हा भ्रम आहे, चुकीची कल्पना. रणभूमीवर नजर असलेल्या अर्जुनाने मरणाचं तांडव पाहिलं होतं. जीवन नव्हे तो तुला म्हणाला होता, सखा, माझ्या पुढ्यात उभा असलेले सगळे माझे सैनिक आहे, मी लढू शकत नाही. माझं शरीर काम करत नाहीये, माझं तोंड शुष्क पडलं आहे, मी कंप पावत आहे, थरथरत आहे. माझं गांडीव धनुष्य माझ्या हातून निष्ठत आहे. मी मान वळून घेतले आहे, जणू काही माझ्या बाजूला असल्यागत माझं पूर्ण शरीर भाजून निघत आहे. माझ्या आजूबाजूला सर्वत्र अपशकुन आहेत. अरे कृष्णा, माझं सैनिकांना मारून मला काय मिळणार आहे हे मला समजत नाही आहे. नि विजय कृष्णानीच राज्य सुखीनं, मला हे युद्ध जिंकण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही. मी राज्य करणार नाही आणि त्याचा भोग उपभोगणार नाही. त्यातून मला कसला आनंद मिळेल? सरणावर रचलेला सिंहासन मला काहीही दिसत नाही, कुणीही दिसत नाही. फक्त दिसतायत जळणाऱ्या चिता, ज्यावर आपला सारा आनंद केंद्रित झाला आहे. आपण कोणाकडून राज्य मिळवणार आहोत? उपभोगण्याचा राजवाडा हिसकावून घेणार आहोत. माझेच तर शिक्षक, काका, पुत्र, आजोबा, मामा, सासरे, नातू, मेहुणे, माझे सगळे नातेवाईक आप्त या युद्धभूमीवर एकत्र आले आहेत. कशासाठी? तर त्यांच्या संपत्तीसाठी आणि त्यांच्या आयुष्यासाठी. हे मधुसूदना, जर मला त्यांच्यासाठी माझे प्राण वेचावे लागले तर बेहत्तर, पण मला त्यांचे प्राण घेता येणार नाहीत. मला हे जमिनीवरचे राज्यही नको. एवढेच नाही तर मला तिन्ही विश्वावर राज्य करायला मिळालं तरी मला युद्ध करण्यास नाकार. अपराध भावाने अर्जुनाच्या विवेकाचा ताबा घेतला. मृत्यूचा चेहरा पाहून तो गर्भगीत होऊन गेला. प्रभो, तू त्या सगळ्याचं ऐकून घेतल्यावर त्यांच्या रथावर उभं राहून त्यांचे सामर्थ्य बहाल केलंस. त्याला वाणी दिलीस. उभय बाजूच्या सैन्य त्याच्या ठिकाणी तसं राहिलं. अर्जुनाने प्रश्न विचारला, धृतराष्ट्राच्या पुत्राचा नायनाट करून मला कोणता आनंद मिळेल? ते मूर्तिमंत पाप आहेत हे खरंच, परंतु तरीही त्याने मारले हेही पापच आहे असेल. त्याचं रक्त आपल्या हाताला लागल्यामुळे आपणही पापी होऊ. आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की पापी मनाच्या मानवांना मारल्यावर आपल्यावर कशाचाही पातक येत नाही. धर्मग्रंथात म्हटल्याप्रमाणे 6 प्रकारचे पाप असतात. अग्नीत म्हणजे मालमत्ता जाळणारा, गोरोध म्हणजे विष प्रयोग करणारा, आणखी एक जो हत्यारांनी हल्ले करतो तो चोर, एक जो इतरांच्या जमिनीची बळकवतो, आणि शेवटचा पापी तो जो इतरांच्या पत्नीचा अपमान करतो. अर्जुनाला धर्मग्रंथामधलं ज्ञान ज्ञात होतं.
परंतु तरीही तो हे ठासून सांगायचा प्रयत्न करत होता की हो कौरव निशंकपणे नालायक होते. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या शरीरात त्यांचंच रक्त वाहत होतं. ते त्यांचेच अस्तित्व होते. तरीही युद्धाच्या नियमांनी धर्माचे नियम उलथून टाकले होते. धर्मात प्रथमतः असं म्हटलं आहे, अहिंसा सर्वोच्च ठाणी आहे आणि ज्येष्ठांचा रक्तपात करू नये. त्यात बरेचसे आदरणीय ज्येष्ठ आहेत. मी जर त्यांना मारलं तर धर्माच्या म्हणण्यानुसार आपणही पाप कृत्य करू. मृत्यू जीवनाच्या उलट असतो. दोन ठोस सत्य अशी, जीवन आणि त्याचं अस्तित्व नसणं म्हणजे मृत्यू. शरीरासोबत जीवनही नाशवंत असतं. आकार, दृश्य आणि वाढ हालचाली यातून जीवन दिग्गोचार होत असतं. राज्य जिंकून झालेल्या फायद्यामुळे त्यांच्या शत्रूंची मन कुलुषित झाली यावर अर्जुन सहमत होता. ते अलिप्त, उदासीन, दयाबुद्धी नसलेले, हवामुळे आंधळे झाले. त्यांच्या स्वतःच्याच अतेष्ट कुटुंबियांचा संहार करण्यात त्यांना काहीही चुकीचं वाटलं नाही. त्यांना केवळ सिंहासनाची लालसा होती. आपल्या मित्रांना दगा फटका करणं हे देखील एक पापच असते. अरे जनार्दना, पवित्र सूचनांना बाजूला सारून आपणही या पापामध्ये का लोळायचं? आपण धर्मग्रंथाकडे दुर्लक्ष का करायचं? तो पुढे म्हणाला, जेव्हा आपण आपल्याच कुटुंबावर आघात करतो तेव्हा आपण शाश्वत कुटुंबीय मूल्यांच्या मुळावर आघात करतो आणि या विध्वंसामुळे केवळ अनितीचा विजय झाला आहे आणि धर्म कोसळून पडला आहे. स्त्रियांनी मूल्यांची लक्ष्मण रेखा ओलांडली आहे. त्या वर्णसंकरांचा मार्ग निर्माण करत आहेत. वर्णाच्या पडझडीमुळे कुटुंबावर कलंक लागला आहे. आपल्या पूर्वजांच्या झिंज्या ओढून त्यांना नरकाच्या दारापाशी फरफडत नेण्यात येत आहे, कारण ते आपल्या उत्साही कर्मकांडामध्ये दिलेल्या नैवेद्यांना विचलित राहिले आहेत. मग मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यू पश्चात जीवनात मानव स्वर्ग किंवा नरकाच्या दारात जातो. परंतु मानव कोण आहे? मर्तिकाच्या विधीमुळे मृत्यू व्यक्तीचं नाव, त्यांच्या पूर्वजाचं नाव, कुटुंबाचं आडनाव आणि त्यांचा धर्म हे उच्चारले जातात. ते गेल्यानंतरही त्यांची नावे त्यांच्या आत्म्यांना भाताचे पिंड आणि पाणी वाहिलं जातं. मग मुक्त आहे कुठे? आपल्या पुढ्यात आपल्या पूर्वजांची रांग उभी असते. वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा हे पृथ्वी तलावर प्रवेश करणं जितकं सोपं आहे तितकं इथून सुटका करून घेणं कठीण. अशा प्रकारे शक्तिवान अर्जुनाने समारोह केला.